गोविंदाचे थर लावणारी गणपतीच्या मिरवणुकीमध्ये नाचणारी हातीसकर वाडीमधील मंडळी नवा वर्षाचं कॅलेंडर आणल्यासोबतच पहिल्यांदा माघ पौर्णिमा कधी येते पाहतात, कारण त्या दिवशी असतो पीर बाबर शेखचा उरूस। खरं तर उरुसाचा मुख्य कार्यक्रम होतो तो रत्नागिरीतल्या हातीसमध्ये, पण हिंदू मुसलमान ऐक्याचा हा सोहळा याच दिवशी मुंबईमध्ये सुद्धा दणक्यात साजरा होतो। जुन्या प्रभादेवीमधील हातीसकर वाडीमध्ये हा उरूस भरतो आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर हिंदू बांधव सुद्धा उपस्थित असतात। या उरुसानिमित्त जत्रा सुद्धा भरली होती आणि हार नारळाची दुकानं, खेळण्यापासून खाण्यापर्यंतची दुकानं, रोषणाई, बँड बाजा सगळं या उरूसमध्ये असतं पाहायला मिळतं। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव घाग यांनी। पाहूयात। कोकणातील रत्नागिरी येथे बाबर शेख महाराज यांचा उरूस हा उत्सवात साजरा केला जातो। त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने तेथे लोक जात असतात। सगळ्यांना तेथे जाता येत नाही, त्यामुळे मुंबई येथे सुद्धा हा उरूस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो। तुम्ही पाहू शकता माझ्या डाव्या साईडला येथे उरसाला सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात महिला असतील, पुरुष असतील या उरसाला त्यांनी उपस्थिती दाखवलेली आहे। हा मोठ्या उत्साहात हा उरूस साजरा केला जातो। त्याचप्रमाणे ज्या मनोकामना ज्या असतील त्या मात्र इथे बोलल्यानंतर पूर्ण होतात असे सुद्धा त्याची ख्याती आहे। मोठ्या प्रमाणात महिला असतील, पुरुष असतील यामध्ये सामील होताना आपल्याला पाहायला मिळतात। आपल्या सोबत काही भाविक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। ताई, काय सांगाल तुम्ही या उर्साबद्दल? पहिलं तर उरूस म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणूनच आम्ही ह्याची स्थापना केलेली आहे आणि मी लहान असल्यापासून हा आम्ही उत्सव साजरा करतो। मुळात हा रत्नागिरी कोकणात हातीस या गावी साजरा केलेला सण आहे। बाबर शेख स्वतः आमच्याकडे आलेला आहे आणि तो आमच्याकडनं सेवा इतकी वर्ष करून घेतो आणि आम्ही त्याची मनोभावे जेवढी आमच्याने होते आम्ही त्याची सेवा करतो। त्याचबरोबर आपल्यासोबत काही भाविक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काका, काय सांगाल या उर्साबद्दल? हा उरूस म्हणजे पीर बाबर शेख महाराजांचा उरूस। हा उरूस रत्नागिरीत सुरू होतो। हिंदू मुस्लिम हे एकत्र असतात आणि हा उरूस साजरा करतात। आता मुंबईमध्ये या ठिकाणी राहणारे रत्नागिरीचे लोक, बाबर शेखचे हातीसचे लोक, त्यांना त्या गावा ठिकाणी जाता येत नव्हतं, म्हणून हा या ठिकाणी उरूस साजरा केला गेला आणि तेव्हापासून आतापर्यंत जवळजवळ माझ्या आयुष्यात मी जवळजवळ मला वाटतं 50-60 वर्ष हा उरूस या ठिकाणी चालू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नागेश सह मी वैभव घाग, पुढारी न्यूज, मुंबई।